मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण हाय ग्रोथ व अंडर व्हॅल्यूड जे शेअर असतो त्या शेअरमध्ये पैसा कसा बनला, म्हणजे मिडियन पीच्या खाली जर शेअर ट्रेड करत असेल, मिडियन पीचे आपण वारंवार सांगत असतो ही डॉट डॉट रेषा असते आणि त्याच्या खाली जर शेअर ट्रेड करत असेल तर तो शेअर जर आपण खरेदी केला तर पैसा कसा बनतो, हे दोन कंपनीच्या उदाहरणासहित आज आपण टोटल 3 कंपन्या बघणार आहोत. तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली कंपनी आहे GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स. 245 वर ही ट्रेड करत आहे. 4.99% म्हणजे 5% अप्पर सर्किट आपण इथं बघू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप 1427 करोड आहे. हे डिटेल आपण नंतर बघू, पण ही कंपनी कशी पैसे बनवले ह्या कंपनीनं ते आधी बघूया. तुम्ही इथं बघू शकता मार्च 2020 ₹7.15 शेअर होता इथं मार्च 2020ला. तर मार्च 2020ला आपला जो मिडियन पीच्या खाली पी होता की नाही हे आपल्याला कळण्यासाठी आपण दुसऱ्या चार्टवर जाऊ. इथं बघा, इथं जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला लक्षात येईल हे 3 एप्रिल 2020 मार्च 2020 काय 3 एप्रिल जवळच आहे. तर पी बघा कुठं होता, तर पी इथं एकदम मिडियन पीच्या खाली ट्रेड करत होता. हा मिडियन पी आहे. ह्या मिडियन पीच्या खाली पी ट्रेड करत होता. म्हणजे जर इथं जर ज्यांनी खरेदी केली ह्या ठिकाणी ह्यावेळेस ज्यांनी खरेदी केली किंवा इथपर्यंतही ज्यांनी खरेदी केली त्यांचा पैसा कसा बनला ते आपण बघूया. तर ही कंपनी त्यावेळेस किती रुपयाला होती, इथं तुम्ही बघा ₹7.15 ही कंपनी होती. आता ही कंपनी कितीवर ट्रेड करत आहे, इथं बघू शकता ही कंपनी 245 वर ट्रेड करत आहे. म्हणजे ह्या कंपनीनं 35 पट जवळपास 35 पट पैसा केलेला आहे. कधी 2020 पासून आज 2024 म्हणजे 4 वर्षामध्ये कंपनीनं 1 लाखाचे 35 लाख रुपये बनवले. मिडियन पीच्या खाली जर कंपनी ट्रेड करत असेल तर डोळे झाकून पैसे लावायला पाहिजे, पण हाय ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये डोळे झाकून पैसा लावायला पाहिजे. त्या कंपन्या येणाऱ्या काही दिवसामध्ये 100% पैसा बनवणारच. अशा बऱ्याच कंपन्या मी तुम्हाला सांगितलं आहे. टाटा एलेक्सीचं उदाहरण देऊन एक व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही बघितलाच असेल. तर अशा कंपन्या ह्या पैसा बनवत असतात. तर ह्या कंपनीचा आता डिटेल बघूया. मार्केट कॅप जर बघितलं तर 1427 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 25च आहे. ROC 21.9 जवळपास 22 आणि ROE 19.2 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. आणि प्रॉफिट ग्रोथ 87.8ची आहे. प्रॉफिट ग्रोथ बघा, म्हणजे अशा कंपन्या ज्या प्रॉफिट ग्रोथ चांगले आहेत, मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहेत, अशा कंपन्या आपण खरेदी करायला पाहिजे. आणि प्रमोटर होल्डिंग पूर्ण 75% असलेली आपण बघू शकतो. असे चांगले पॉईंट जर कंपनीमध्ये मिळत असतील ना तर कंपन्या आपण खरेदी करायला पाहिजे. इथं बघा कंपनी आता मिडियन पीच्या खाली नाही. इथं खरेदी करायला पाहिजे होती, इथं खरेदी करायला पाहिजे होती, इथं खरेदी करायला पाहिजे होती. पण आता कंपनी वर गेलेली आहे. खरेदीचा चान्स ह्या कंपनीमध्ये नाही. फक्त उदाहरणादाखल ही कंपनी मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण ह्या कंपनीचे EPS आहे बघा, म्हणजे प्रॉफिट ह्या कंपनीचा आपल्याला कंटिन्यू वाढत असलेला आपण बघू शकतो. प्रॉफिट आणि सेल जर कंटिन्यू वाढत असतील, मिडियन पीच्या कंपनी खाली ट्रेड करत असेल तर चांगली संधी होते ती गुंतवणूक करण्यासाठी. ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट बघा, ते पूर्ण बघण्यापेक्षा व्हिडिओ खूप मोठा होतो. आपण इथं ही कंपनी आपल्याला आता सध्या खरेदी करायचीच नाही, तर इथं बघा डबल डिजिट आहेत सेल्स प्रॉफिट. आणि स्टॉक प्राईस CAGR आहे बघा, 10 वर्षाची 24, 5 वर्षाची 63, 3 वर्षाची 126 आणि 1 वर्षामध्ये 312. म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये कंपनी भरपूर चाललेली आहे. म्हणजे येत्या काही दिवसामध्ये कंपनी करेक्शन देऊ शकते आणि आपल्याला संधी पुन्हा मिळू शकते असं आकड्यावरून दिसत आहे. तर ह्या कंपनीला तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवू शकता. रिझर्व जर बघितलं तर 244 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर 191 करोडचं कर्ज आहे. म्हणजे कर्जही कंपनीवर जास्त नाही. कंपनी ऑल टाईम हायवर चालत आहे. 244 वर ट्रेड करत आहे. जेव्हा ती पुन्हा अशी खाली येईल तर आपल्याला तिथं गुंतवणुकीची संधी निर्माण होईल. आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवू. पुढची कंपनी आहे स्टायलम इंडस्ट्रीज. 1592 वर ट्रेड करत आहे. 2.12% ही मायनस झालेली आपण इथं बघू शकतो. ह्या कंपनीचं इथं बघा मे 2014ला मे 2014 आहे. ₹10.75 असलेली कंपनी आज कितीवर ट्रेड करत आहे,
1592 म्हणजे जवळपास 1600वर ट्रेड करत आहे. मग मे 2014ला 10.75 रुपये असलेला हा शेअर आपण खरेदी केला असता तर आपले पैसे किती बनले असते ते तर बघूच आपण. पण मे 2014ला मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती का हे महत्त्वाचं आहे, ते बघूया आपण. हे बघा, एप्रिल 2014ला कंपनी, इथं बघा तारीख, मीडियन पीच्या खाली म्हणजे बऱ्याच वेळेपासून जवळपास 1-1.5 वर्ष कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत होती आणि ह्या वेळेमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये होती. ज्याने इथं गुंतवले पैसे त्याचा पैसा 100% बनलेला आहे. मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती. 7.75 रुपयाला असले 10.75 रुपयाला असलेला हा शेअर्स, ह्या शेअरनं 10,000चे 15 लाख रुपये बनवलेले आहेत. 1 लाखाचे 1,50,00,000 रुपये ह्या कंपनीनं बनवलेले आहेत. इतका पैसा मीडियन पीच्या खाली असल्यानंतर जर गुंतवणूक केली तर पैसा बनतो येणाऱ्या काही वर्षामध्ये. तर अशा आपण बऱ्याच कंपन्या सांगत असतो की ज्या मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहेत, चांगली ग्रोथ आहे आणि संधी आहे, तर अशा कंपन्या आपण खरेदी केल्या पाहिजेत. ह्या कंपनीचं बघा मार्केट कॅप जर बघितलं तर 2,704 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचं पी 23 आहे. ROC 31.8, ROE 26.3, दोन्ही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू 5ची आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 37.4, म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ही कंपनीची चांगली आहे. प्रमोटर होल्डिंग ही 50च्या पुढं म्हणजे 54.6ची असलेली आपण बघू शकतो. कंपनी सध्या मीडियन पीच्या वर ट्रेड करत आहे. इथं मीडियन पी आहे त्याच्यावर ट्रेड करत आहे. ह्या कंपनीचं सेल्स बघा, सेल्स बघितले तर मार्च 2012 पासूनचे 104 करोडचे सेल्स 911 करोडपर्यंत आलेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. मागच्या वर्षी 952 करोडचे सेल्स आपण बघू शकतो. नेट प्रॉफिट जर बघितलं तर 3 करोडचं नेट प्रॉफिट कंपनी 118 करोडपर्यंत घेऊन आली. हेही 3 क्वार्टरचं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. डबल डिजिट सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ पाहिजेच आणि चांगली पाहिजे. कमीत कमी 20, 22, 25च्या आसपास असेल तर चांगलीच आहे. बऱ्याच कंपन्यांची सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही कमी असते, सिंगल डिजिट असते, 7, 8, 9, 10 अशी असते. तर ह्या कंपन्या खरेदी करायच्या नाहीत. काल एक प्रश्न उमेश खराडे सरांचा होता, त्याच्यामध्ये विप्रो कंपनी चांगली आहे का, खरेदी करू का, असं त्यांनी विचारलं होतं. तर त्या कंपनीचे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ सिंगल डिजिट आहे आणि स्टॉक प्राईस CAGR तोही सिंगल डिजिट आहे. तर त्या कंपनीत पैसा सध्या बनणार नाही. आणि बघा स्टॉक प्राईस CAGR आहे बघा, 10 वर्षाचा 62%, 5 वर्षाचा 38% आणि 3 वर्षाचा 22%, म्हणजे स्टॉक प्राईस CAGR हे कंपनीनं चांगला बनवलेला आहे. रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व बघू शकता 463 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जे आहे ते 0 करोडचं कर्ज आहे. म्हणजे कंपनी कर्ज बिलकुल कंपनीवर नाही. वरून डिस्काउंट पाहिलं तर 17% डिस्काउंट आपण बघू शकतो. आणि चार्ट जर पाहिला तर सपोर्टवर येण्यासाठी थोडासा, सपोर्टच्या थोडं वर कंपनी ट्रेड करत आहे 1594ला. सपोर्टवर 1400च्या पुढं 1430-40च्या आसपास ह्या कंपनीला सपोर्ट असलेला आपण बघू शकतो. त्याच्यानंतरची कंपनी आहे सिरका पेंट. ही कंपनी आपण वारंवार सांगत आहेत. आपण बऱ्याच अशा कंपन्या आहेत की ज्या वारंवार सांगतो. हरिओम पाईप आहे, सिरका पेंट आहे किंवा अजून होम फर्स्ट फायनान्स आहे, क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे. ह्या कंपन्या अतिशय चांगल्या आहेत आणि मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहेत. प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, सगळं चांगलं आहे. तर ह्या कंपन्या आता खरेदी करून ठेवल्या तर भविष्यामध्ये पैसा बनू शकतो. सिरका पेंट आहे बघा, 323वर ट्रेड करत आहे. 4.75% म्हणजे जवळपास 5% ही काल वाढलेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप 1775 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 36.7 आहे. ROC 25.3, ROE 18.8, फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 13.1ची आहे. प्रमोटर होल्डिंग 67.6ची असलेली आपण बघू शकतो. इथं बघा EPS वाढलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट वाढत आहेत आणि मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. कदाचित ही कंपनी आता बघा इथून ही कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे. म्हणजे जवळपास 2021 पासून आज 2024 3 वर्ष झालं कंपनी मीडियन पीच्या खाली आणि थोडंसं वर जाऊन पुन्हा खाली येत आहे. तर ही कंपनी जेव्हा वर जाईल तेव्हा मग किती पैसे बनवेल हे आता तुम्हाला उदाहरणासहित मी मागं दाखवलेलंच आहे. ह्या कंपनीचे सेल्स बघा, मार्च 2011 पासूनचे सेल्स आहेत 22 करोडचे सेल्स 297 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 1 करोडचं नेट प्रॉफिट 48 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे. म्हणजे 48 पट प्रॉफिट वाढलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहेच, पण चांगली आहे. तुम्ही बघू शकता
आणि स्टॉक प्राईस CAGR आहे 5 वर्षाचा 32, 3 वर्षाचा 23 मिळालेला आहे आणि चालू वर्षामध्ये फक्त 2% आहे. म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी ही चाललेली नाही आणि ही जेव्हा इथं चालेल तर वरचे सुद्धा CAGR आपल्याला बदललेले पाहायला मिळू शकतात. रिझर्व जे आहे ते 231 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज आहे 0. म्हणजे अशा कंपन्या खरेदी करायच्या नाही तर मग काय करायचं? ह्या कंपन्या चांगल्या आहेत, चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात. डिस्काउंटही 25%चा आहे, म्हणजे डिस्काउंटही कंपनीवर चांगला आहे. कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे. तर ह्या कंपन्या सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स होता, हा सपोर्टचं काम वारंवार केलेलं आपण बघू शकतो. सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे आणि कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे. म्हणजे कंपनी चांगली आहे, भविष्यामध्ये ही पैसा बनवून देऊ शकतो. मित्रांनो, ह्या सगळ्या कंपन्या ज्या आपण चर्चा करत आहोत त्या कंपन्या जर तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा आणि हे जर तुम्हाला इतर मित्रांना सांगायचं असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कळेल की कोणती कंपनी खरेदी करायची व कधी खरेदी करायची. ऑल टाईम हायवर कोणती कंपनी कोणतीही कितीही चांगली असली ती खरेदी करायची नाही. त्यामुळं आपली रिस्क वाढते. कारण तिथून जर कंपनी 20, 25, 30% जर खाली पडली तर आपण टिकू शकत नाहीत. त्यामुळं पहिलीच 15-20% जर खाली पडलेली कंपनी घेतली तर आपली रिस्क ही कमी होते. तर हे लोकांनाही समजलं पाहिजे, तरच लोक मार्केटमध्ये टिकू शकतात. आणि लोक जर टिकले तर पैसा 100% बनतो. टिकलं तरच बनेल, विकलं तर बनणार नाही. तर हे सगळं ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्या. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही अभ्यास करा ह्याच्यावर की हे खरं आहे का, हे असं होऊ शकतं का. तर हे अभ्यास करून स्वतःच्या बुद्धीला पटल्यानंतरच निर्णय घ्या. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा. धन्यवाद.